This is Asif sir, and today we are going to learn 6th class English grammar topic subject verb agreement part 3. Students, in part 1 and part 2 we studied about subject, verb, the concept of subject verb agreement, and three basic rules of subject verb agreement. Here let's revise the content which we studied in part 2. We studied their subject verb agreement concept. In short, for making a sentence grammatically correct, a verb must agree with its subject in number. विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट 2 मध्ये अभ्यासलं की सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय, की जर वाक्य आपल्याला ग्रामॅटिकली आपल्याला अर्थपूर्ण बनवायचं असेल तर वाक्यात ज्या पद्धतीने सब्जेक्ट वापरलेला आहे, कर्ता वापरलेला आहे, तर त्या पद्धतीने वर्ब वापरणं आवश्यक असते आणि वर्ब त्या पद्धतीने सब्जेक्टसोबत ॲग्री असतो. तर कशा प्रकारे त्याच्यात आपण बघितलं, एक महत्त्वाची बाब म्हणजे पहिली, सिंग्युलर सब्जेक्ट रिक्वायर्स सिंग्युलर वर्ब. दुसरी महत्त्वाची बाब बघितली आपण, प्लुरल सब्जेक्ट रिक्वायर्स प्लुरल वर्ब. तिसरी, द थर्ड इम्पॉर्टंट थिंग वी स्टडीड देअर, सिंग्युलर सब्जेक्ट रिक्वायर्स प्लुरल वर्ब. ओके, सो what are the basic rules of using subject verb agreement? Students, we studied 3 basic rules until now. 3 रूल आपण अभ्यासले पार्ट 2 मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय अभ्यासलं थोडक्यात पुन्हा आपण बघूया. रूल 1 मध्ये आपण बघितलं की 2 सिंग्युलर सब्जेक्ट्स कनेक्टेड बाय अँड रिक्वायर अ प्लुरल वर्ब. जर 2 एकवचनी करते हे अँडने जोडलेले असतील तर त्याला प्लुरल वर्बची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, सिल्वर अँड गोल्ड आर प्रेशियस मेटल्स. म्हणजे सिल्वर हा एक सिंग्युलर सब्जेक्ट आला आणि गोल्ड हा दुसरा सिंग्युलर सब्जेक्ट आला. दोन्ही सिंग्युलर सब्जेक्ट हे अँडने जोडलेले आहेत, म्हणून अशा वेळेस प्लुरल वर्ब अनेकवचनी क्रियापदाची आवश्यकता असते. सो इन दिस सेंटेन्स आर इज अ प्लुरल वर्ब. आर हा काय आहे, एक अनेकवचनी क्रियापद म्हणून वापरलेला आहे. हे आपण रूल नंबर 1 मध्ये अभ्यासले. द रूल नंबर 2 मध्ये आपण काय अभ्यासलं, 2 or more singular subjects joined by or nor requires a singular verb. 2 किंवा 2पेक्षा जास्त अनेकवचनी करते हे ऑर किंवा नॉरने जोडलेले असतील त्यावेळेस कशाची आवश्यकता असते, त्याला सिंग्युलर वर्ब एकवचनी क्रियापदाची. मग त्याच्यामध्ये एक उदाहरण बघा, नीदर पेट्रोल नॉर डिझेल वॉज फाउंड हिअर. आता या ठिकाणी ऑर किंवा नॉरने जोडलेले आहेत. पहिलं काय, पेट्रोल हा एक सब्जेक्ट आहे सिंग्युलर सब्जेक्ट, आणि दुसरा डिझेल हा एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे. तर हे दोन्ही कशाने जोडलेले आहेत, नॉरने. तर त्यावेळेस कोणत्या क्रियापदाची आवश्यकता आहे, एकवचनी क्रियापदाची आवश्यकता. म्हणून या वाक्यात एकवचनी क्रियापद कोणतं आहे, वॉज. हेही आपण अभ्यासलं रूल नंबर 2 मध्ये. रूल नंबर 3 मध्ये आपण काय अभ्यासले विद्यार्थी मित्रांनो, वेन सब्जेक्ट्स जॉईंड बाय ऑर नॉर आर ऑफ डिफरंट पर्सन्स. वेगवेगळे व्यक्ती जे सब्जेक्ट आहेत वेगवेगळे व्यक्ती म्हणून वापरलेले आहे. द वर्ब ॲग्रीज विथ द नियरेस्ट. तर मग जो क्रियापदाचा जवळचा असेल त्याच्यासोबत क्रियापद हे ॲग्री असेल. उदाहरणार्थ, 2 वेगवेगळे व्यक्ती ऑर आणि नॉरने जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, नीदर यू नॉर ही इज माय फ्रेंड. आता यू हा एक वेगळा सब्जेक्ट आहे आणि ही हा एक वेगळा सब्जेक्ट आहे, पण दोन्ही कशाने जोडलेले आहेत, नॉरने. म्हणून क्रियापदाच्या जवळचा सब्जेक्ट कोणता आहे, ही, आणि हीला आपण काय वापरतो, कोणता क्रियापद वापरतो, इज. म्हणून या ठिकाणी इज हा क्रियापद वापरलेला आहे. अशा प्रकारे in this way we studied 3 rules in part 2. Now let's study rule number 4 in part 3. So students, rule number 4 is, if a sentence begin with either, neither, each, everyone, many, etc. requires singular verb. जर वाक्य ईदरने किंवा नीदरने, ईचने, एव्हरीवनने, मेनीने किंवा इतर याच्यानी कधी वाक्य सुरू होत असेल
तर त्यावेळेस अशा वाक्यात सिंग्युलर वर्ब एकवचनी क्रियापद वापरले जाते. कशा प्रकारे? उदाहरणार्थ, ईदर ऑफ दी स्टुडंट्स लर्न्स द पोएम. स्टुडंट्स अनेक वचनी आणि ईदर हा एक म्हणजे अनेक वचनी, आउट ऑफ मेनी त्याच्यामधून एक, म्हणून अनेकांपैकी एक हा ईदर या ठिकाणी दर्शवतो. म्हणून त्याच्यासाठी सिंग्युलर वर्ब, कारण की सब्जेक्ट हा कशा प्रकारे दिसतोय आपल्याला? सिंग्युलर सारखा दिसतोय. म्हणून त्या ठिकाणी लर्न्स हा सिंग्युलर वर्ब वापरलेला आहे. लेट्स सी सिंग्युलर सब्जेक्ट ईदर ऑफ द स्टुडंट्स, आउट ऑफ मेनी. Learns is singular verb. Okay, in this rule number 4, see the other examples. Neither of the girls attends the class. Every one of them carries the luggage. Many a man has tried but few succeeded. Okay students, got it? The red colored word here are verbs, and these verbs are singular verbs because the sentence begin with either, neither, everyone or many. Okay, let's see rule number 5. If in a sentence subject seems plural but it has singular meaning, it requires singular verb. जर वाक्यात विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट हा आपल्याला अनेक वचनी सारखा दिसतोय, परंतु त्या अनेक वचनीमधून आपल्याला जर एक वचनी असा अर्थबोध होत आहे, तर त्यावेळेस सिंग्युलर वर्ब एक वचनी क्रियापद वापरलं जातं. उदाहरणार्थ काय सांगितलं मी तुम्हाला आधीच? सब्जेक्ट सीम्स प्लुरल, अनेक वचनी दिसतंय, परंतु त्याचा मिनिंग हा सिंग्युलर सब्जेक्ट सारखा आहे आणि त्याला सिंग्युलर वर्बची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, द न्यूज इज ट्रू. द न्यूज, न्यूज म्हणजे एक वचनी आणि एस लावला आहे म्हणून आपल्याला प्लुरल दिसतं, परंतु मिनिंग काय आहे? सिंग्युलर आहे. म्हणून त्याला सिंग्युलर वर्ब कोणता वापरलेला आहे? इज. द मॅथमॅटिक्स इज द टफेस्ट सब्जेक्ट. तर मॅथमॅटिक्सला हे जरी आपल्याला प्लुरल दिसत असेल, पण त्याचं मिनिंग सिंग्युलर आहे आणि त्याला सिंग्युलर वर्बची या ठिकाणी आवश्यकता असते. सो इन दिस वे रूल नंबर 5 सजेस्ट अस द यूज ऑफ सिंग्युलर वर्ब विथ द प्लुरल सब्जेक्ट सीम्स singular meaning. Got it? Let's study rule number 6. If in a sentence subject is singular but it has plural meaning, it requires plural verb. जर विद्यार्थी मित्रांनो जर वाक्यात कर्ता हा जर एकवचनी असेल, परंतु त्या एकवचनी कर्त्याला जर अनेकवचनी अर्थ असेल, तर त्यावेळेस अनेकवचनी क्रियापद वापरलं जातं. काय सांगितलं मी तुम्हाला की जर वाक्यात एकवचनी कर्ता असेल, परंतु त्याचा अर्थ हा अनेकवचनी निघत असेल, तर त्यावेळेस त्याला अनेकवचनी क्रियापदाची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, 1 डझन ॲपल कॉस्ट 500 रुपीज. 1 डझन जरी हे एकवचनी असलं, डझन मीन्स 12, मिनिंग काय निघतं त्याचं? 12. प्लुरल मिनिंग निघतं की नाही? 1 डझन ॲपल म्हणजे 12 सफरचंद. सब्जेक्ट जरी एकवचनी दिसला तरी त्याचा मिनिंग प्लुरल निघतंय, म्हणून अशा वेळेस प्लुरल वर्बची आवश्यकता आहे. सो इन दिस सेंटेन्स कॉस्ट इज प्लुरल वर्ब. ओके स्टुडंट्स, गॉट इट? नाउ लेट्स रिवाइज व्हॉट वी स्टडीड टुडे. आज काय अभ्यासलं आपण थोडक्यात बघूया. वी स्टडीड हिअर rule number 4. If a sentence begin with either, neither, each, everyone, many, etc. requires singular verb. जर वाक्य हे ईदरने, नीदरने, ईचने, एव्हरीवनने किंवा मेनीने सुरू होत असेल, तर त्याला सिंग्युलर वर्बची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, नीदर ऑफ दी गर्ल्स अटेंड्स दी क्लास. ओके, नेक्स्ट वी स्टडीड if in a sentence subject seems plural
बट इट हॅज सिंग्युलर मीनिंग इट रिक्वायर्स सिंग्युलर वर्ब. जर वाक्यात कर्ता हा अनेक वचनी आपल्याला दिसत असेल परंतु त्याच्यातून एकवचनी अर्थबोध होत असेल त्यावेळेस त्याला एकवचनी क्रियापद वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं द न्यूज इज ट्रू. देन वी स्टडीड स्टुडंट्स रूल नंबर 6. If in a sentence subject is singular but it has plural meaning, it requires plural verb. जर वाक्यात कर्ता हा एकवचनी दिसत असेल परंतु त्याच्यातून अनेक वचनी असा अर्थ बोध होत असेल तर त्याला प्लुरल व्हर्बची म्हणजे अनेक वचनी क्रियापदाची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल 1 डझन ॲपल कॉस्ट 500 रुपीज. यामध्ये 1 डझन ॲपल हे एक वचनी सब्जेक्टसारखं दिसतंय परंतु त्याचं मिनिंग हा अनेक वचनी सब्जेक्टसारखा आहे म्हणून त्याला प्लुरल व्हर्ब कॉस्ट हे वापरलेलं आहे. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी स्टडीड सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट in part 1, part 2 and part 3. Thank you students for watching this video.